मोदी साहेबांच्या काळात इन्फ्रास्ट्रक्चरला अतिशय वेग मिळाला आहे। सगळीकडे नाही का आपल्या भारतामध्ये सगळीकडे विकासच दिसत आहे। हाच विकास नाही का आपण बघू शकतो ठाण्यामधली गती आहे। ठाण्यामधले खारेगाव या ठिकाणी आपण आलेलो आहोत। आपण इकडची परिस्थिती बघूया। येताना का एक आठवडा पण नाही झाला हे नाही का रोड सेफ्टी लावले गेलेले आहे। तर आपण दाखवू शकतात ही रोड सेफ्टी, हे एक आठवड्याची रोड सेफ्टी आहे। हा फक्त विकास, हा फक्त विकास आहे। हा मोदी साहेबांचा विकास आहे। आणि नाही का आपला हे सरकारला माझं निवेदन आहे की नाही का हे तुम्ही रोड सेफ्टी लावतात, हे रोड सेफ्टी कशासाठी लावली गेली आहे याचं तरी भान ठेवलंय का? जनतेचा पैसा हा असा लुबाडला जातो का हे मला फक्त विचारायचं आहे। आणि आजूबाजूलाच्या परिसराला बॅरिकेड लावलेले नाही, तुम्ही दाखवू शकता की त्या साईडला बॅरिकेड नाहीये। कुठलाही बाईकवाला कुठलाही कार कधीही धडक देऊ शकते, कधीही मोठा अपघात होऊ शकतो। याचं नाही का भान सरकारला राहिलेलं नाहीये। ही सरकार हरामखोर सरकार आहे। या सरकारला नाही का काही कोणाचं पडलेलं नाहीये, म्हणून नाही का बाईकवाला नाही का याच्यावर नाही का स्लिप मारू शकतो। पुढे बघा या रोड सेफ्टीची नाही का हालत बघा पुढे। हा बघा विकास, हा मोदी साहेबांचा विकास, सरकारचा विकास आहे। हा महाराष्ट्र सरकारचा विकास, हा फक्त विकास करण्याच्या लायकीचा हा नाहीये। एक आठवड्यामध्ये जनतेचा पैसा, हा एक आठवड्यामध्ये जनतेचा पैसा नाही का पाण्यात गेलेला आहे। हा आहे का विकास? हा काढून नवीन लावण्यात यावं ही सरकारला माझी नाही का हात जोडून विनंती आहे।